आई ग, सुनबाई, अगं सुनबाई, काय झालं मामा? अगं आजचा पेपर वाचलास का? हो नाही, काय झालं? अगं काकी साहेब वाटते तेवढ्या साध्या नाहीत बर का, लय राजकारणी आहे त्याची खात्रीच पटली बघ मला आज. अहो मामा, त्यांचं पाणी मी लई आधी जोखलंय बघ. फक्त आता वीरू आणि आईंना हे कधी कळतंय ना ह्याची वाट बघतीये मी. पण काय झालं? काय केलं काकींनी? वाच तूच. अंकुशरावांच्या चिथावणीखोर बोलण्याने तालुक्यात तणाव. आओ मामा, पण डॅडींचा काहीच हात नाही ह्याच्यात. आओ पण त्यांना तर कल्पना बी नव्हती या गोष्टीची. काकींनी असं केलंच कसं? नाही मामा. कुठं चाललीस? त्यांना ह्याचा जाब विचारायला. काही गोष्टींचा जाब जिथल्या तिथेच विचारायला पाहिजे. अगं ऐक माझं. अरे देवा, हिला उगच सांगितलं. आता घरात नवीन काय कुटाणा होऊन म्हणजे झालं. काकी, हे घ्या तुमच्यासाठी गरमागरम चहा आणि गरमागरम बातमी बी घेऊन आली मी. बोल. बाहेर गावात ना सगळीकडे आंदोलनाची चर्चा आहे बघा. चर्चा तर व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय सत्ता कशी मिळणार आम्हाला? होय मम्मी, मला हे आंदोलन स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं होतं. समोरनं आंदोलन बघायची किती भारी मजा आहे ना. आता एक कामच करते, हे आले की नाही परत त्यासनीच घेऊन जाते पुढचं आंदोलन बघायला. हा निशा, आंदोलन म्हणजे कुस्तीचा सामना येतोय समोरनं बघायला? कांचन, काय हे? त्या अंकुशरावचं नाव बिनकामाचं तू कशाला या आंदोलनात गवलंस? हा, आता तो काय गप बसणार आहे वे? तू का नाही विनाकारण स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतीस बघ. हे काय काकी? बातमी आहे ती मला भी माहिती. काय चाललंय तुमचंही? आग तुम्ही लावली आणि यात माझ्या डॅडींना अडकवताय. वा वा, डॅडी. दीपे, बघितलंस का? अजूनही बापाबद्दल तेवढंच प्रेम आहे म्हणायचं पोरीच्या मनात. मला वाटलं ते घर विसरली असतील. चांगलंय. प्रश्न लक्षात ठेवायचा किंवा विसरायचा नाहीये काकी, तर प्रश्न काय चूक आहे आणि काय बरोबर आहे ह्याचा आहे. कारण नसताना माझ्या डॅडींना याच्यात गोवायचं नाही, नाही तर लई वाईट होईल. अगो बाई, राग आला वाटतं. मला वाटलं या घरच्या सुनशी मी बोलतेय, पण हिथं तर अंकुशराव पाटलाची पोरगी मला जाब विचारायला आली आहे. पण त्या अंकुशराव पाटलाच्या पोरीला हे माहिती असायला पाहिजे की हे राजकारण आहे. इथं कोण कुणाचं नसतं आणि चूक बरोबर तर काहीच नसतं. ज्याची सत्ता त्याचं सगळं असतं. तुम्हाला काय वाटतं काकी? हे असले खोटे आरोप करून लोकांच्या जीवाशी खेळून तुम्हाला सत्ता मिळेल? या आंदोलनाला दडपण्यात तुमचा हात होता हे का जर मी वीरूला सांगितलं ना
तर मग सुनबाई तुझ्या समोर मी हात जोडते ग सुनबाई, तुझ्या पाया पडते बघ. अहो, माझ्या अंगावर काटा आला. मी लय घाबरले. दीपे अगं किती साखर घातली याच्यात. सुनबाई, माझ्या वाटेत कोण आडवं येतं ना त्याला मी धूळ चारतेच. तुला वाटत असेल ना तुझ्या वीरूला काय होऊ नये तर त्याला माझ्यापासून लांब राहायला सांग. पण नाही, तुलाच हौस आहे ना त्याला मान मिळवून द्यायची. त्यानं मनात जरी आणलं ना निवडणुकीत उभं राहायचं, आता फक्त लोकांवर लाठीचार्ज आणि गोळीबार झालाय. तुझ्या वीरूवर काकी, लई झालं आता. बस, मी घाबरत नाही तुमच्या हसल्या पोकळ धमक्यांना. हा ना, अजून एक, माझी फक्त हौसच नाहीये वीरूला मान मिळवून द्यायची, तर मी आता शपथ घेते, मी त्याला त्याचा मान मिळवून देणारच. आणि तुम्हाला ओपन चॅलेंज करते, नाही या निवडणुकीत वीरूला उभं करून तुम्हाला धूळ चारली ना तर नाव लावणार नाही प्रियंका राजवीर सूर्यवंशी. सुनबाई, काय झालं ग? एवढं अर्जंट बोलून घेतलंय? अहो वहिनी, तुम्ही म्हणलं म्हणून विराला काय कळून नाही देता आम्ही इथं आलोय. काही सिरियस मॅटर नाही ना? आओ भाऊजी, सिरियसच मॅटर आहे. आता आपल्याला प्रचाराच्या तयारीला जोरात लागावं लागेल बघ, आणि त्याच्याच प्लॅनिंग साठी तुमच्या दोघांना इथं बोलून घेतलं. काय इलेक्शनचं प्लॅनिंग? सुनबाई, तू काकी साहेबांची निवडणूक लईच मनावर घेतली दिसते बरं का. मामा, काकींसाठी नाही, वीरूसाठी ही सगळी तयारी करायची. वहिनी, निवडणुकीची तयारी करायची म्हटल्यावर उमेदवार उभा असायला लागतो, आणि आपल्या वीर या जन्मात उभा राहील ना असं मला वाटत नाही. नाहीतर काय, अगं सुनबाई, जेव्हा बघावं तेव्हा त्याचा नाहीचाच पाडा चाललेला असतो. नाही तर काय, अहो जेवढं वीर्याच्या मागं लागलोय ना तेवढे एखाद्या पोरीच्या मागं लागलो असतं ना ती कटाळून मला लागणार हो म्हटले असते. पण आपलं वीर्या आमदारकीसाठी काय हो माना ना. आओ मामा, तुम्ही बरं का सुनबाई, तो मला वाटत नाही उभं राहील असं बरं का, आणि काकी साहेबाच्या विरोधात तर नाहीच नाही. उभं राहावं लागेल त्याला मामा. आता जवळ तो इलेक्शनला उभं राहत नाही ना तर मी बी हार मानत नाही. या टायमाला वीरूला माझं ऐकावंच लागल, आणि मी काकींना ओपन चॅलेंज दिली की मी वीरूला निवडणुकीत उभं बी करणार आणि त्याला जिंकून बी आणणार. काय अहो वहिनी, तुम्ही लयच मोठा मॅटर केलाय की, आणि ती बी त्याच्या जीवावर जो आमदारकीच्या घोड्यावर बसायला तयार नाही. भाऊजी, तुम्ही काळजीच करू नका. आता घोडा बी पळणार, बँड बी वाजणार, आणि कार्यकर्त्यांसोबत आमदारकीची माळ गळ्यात घालून नवरदेव बी नाचणार. हे आमदारकीचं लगीन आपण लावून दाखवायचं म्हणजे दाखवायचंच. वहिनी, तर वीर्याच्या दुसऱ्या लग्नाला तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल ना, आमचा तर काही विषयच येत नाही. आम्ही आहे तुमच्या संग. अगं सुनबाई, मी सुद्धा तुझ्या बरोबरच आहे ग, पण इलेक्शन लढवणं म्हणजे काय खायचं काम नाही. अगं एवढा पैसा आणायचा कुठनं?
ते तुम्ही सगळं माझ्यावर सोड. आता चॅलेंज दिलंय म्हणल्यावर ते पूर्ण करून दाखवणारच. ही प्रियंका राजवीर सूर्यवंशी. बोलले तर बोलले. ती पियू लई फडफडायला लागली. त्या अंकुशरावची पोरगी आहे म्हणून लईच हवेत उडत्या. तिचं पंख आत्ताच छाटायला पाहिजेत. कांचन, अगं तू उगाच डोक्यात राग घालून घेतेस बघ. म्हणजे सुनबाई बोलली ते काय अगदी चुकीचं नाही. अगं विरू जर का खरंच इलेक्शनला उभं राहिला ना तर डोळे झाकून लीड निवडून येईल बघ. नाही म्हणजे त्याच्या इतकं लोकांचं प्रेम आणि विश्वास कमावलेला एक तरी माणूस आहे का सांग बघू. मग जा डोक्यावर घेऊन नाचा त्याला. नाचता का? तुमच्या ह्याच गुणांमुळे ना तुम्ही मागं राहिलाय. आधी भाऊ होता त्याच्या मागे गोडवगात फिरत होता, आता पुतण्याच्या मागं फिरा. मी नसते तर हे घर सोडून विरूच्या खोलीत राहावं लागलं असतं ना, मग अक्कल आली असती तुम्हाला. अगं पण मला वाटलं ते मी आपलं बोललो. काही गरज नाहीये बोलायची. तो विरू निवडणुकीला कसा उभा राहतोय मी बी बघतेच. तुमच्या सुनेला कशी धूळ चारते बघाच. जावा आता काम करा. मला अक्कल शिकवताय. काकी पियू वहिनींशी चॅलेंज घेणं ना तुम्हाला लय अवघड जाणार आहे बघा. दीपे म्हणजे पियू वहिनींना लय अवघड जाणार आहे तुमच्याशी चॅलेंज घेणं. असंच बोलायचं होतं मला. सॉरी काकी, जीभ घसरली व्हायचं. जीभ सांभाळून ठेवती नाहीतर कायमची छाटून ठेवी. आता एक काम कर, त्या पियूवर बारीक लक्ष ठेवून राहा. तिच्या प्रत्येक हालचाली मला कळल्या पाहिजेत. ती काय बोलते, कुणाशी बोलते, कुठं जाते, या सगळ्याची खबर मला लागली पाहिजे. चालतंय काकी, तुम्ही म्हणाल तसं. पण ती घरातली काम करत करत ध्यान दे. कारण नकोयत मला, आणि हलगर्जीपणा तर अजिबात नकोय. मला चॅलेंज करते काय ती अंकुशरावची पोरगी, बघतेच निवडणुकीला त्या विरूला कशी उभं करते ते. नाही तिच्या सकट त्या विरूवरनं खाना फिरवला ना तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही. आणि हे सगळं आपल्याला विरूसाठी करावंच लागतं. सुनबाई, तुझं सगळं म्हणणं खरंय. आपलं कार्यकर्ते निस्वार्थी आहे ते, त्यांचं काय सुद्धा नसते. अगं पण प्रचार करायचा म्हणजे काय थोडा खर्च असतोय का? हे बघ, होल्डिंग लावायचं आलं, डिपॉझिट भरायचं आलं, जेवण खाऊन आली, एवढा फंड गोळा करायचं म्हणजे काय सोपं काम आहे होय? सुनबाई, मला वाटते तू एकदा परत विचार कर आणि मगच निर्णय घे. होय वहिनी, मामा बोलतेत ना ते खरंय. ह्याचं काहीतरी करावं लागलं आपल्याला. नाही 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 सुनबाई, हे मी नाही करू शकत. अगं हे तुझं स्त्री धन आहे आणि ती गहाण ठेवून इलेक्शनला पैसा वापरायचं, हे आपल्या बुद्धीलाच पटत नाही. मामा, मला तुमची तळमळ कळती, पण मला सांगा, हे दागिने मी विरूमुळेच अंगावर घालते ना? नाव मामा, माझे हे दागिने आज माझ्या कारभाराच्या भल्यासाठी काम येत आहे. यापेक्षा कुठलं मोठं भाग्य आहे? आणि खरं सांगू का मामा, प्रश्न फक्त काकींना दिलेल्या चॅलेंजचा नाही, तर प्रश्न विरूच्या मानाचा आहे. आणि माझ्या नवऱ्याच्या मानासाठी मी काय बी करायला तयार.
वहिनी, हे दागिने विकून इलेक्शनसाठी पैसा उभा केला. हे जर वीराला कळालं ना, जित्ता गाडल तो मला. आओ भाऊजी, तुम्ही याचा नका विचार करू. वीरूला काय सांगायचंय ना ते मी सांगेन. तुम्ही आता प्रचाराच्या मागे लागा, मी वीरूच्या मागे लागते. मामा घ्या हे दागिने. मामा आओ ठेवा, घ्या. हे म्हणजे अति होते बरं का. मामा नका काळजी करू, सगळं ठीक होईल. चालतंय वहिनी. आता असतं तर असतं आणि तसतं तर तसतं. आम्ही प्रचाराची तयारी करायला घेतो. चला मामा, येऊ आपण. कांचन, अगं ये कांचन, अगं काय झालं? अशी का बसलीस? काय नाही ग. अगं काय बरं बरं वाटणं का तुला? जरासं बरं वाटणं झालंय. मग डॉक्टरकडे जायचं का? नाही, नको नको. कसं तरी वाटतंय ग, कसं तरी व्हायला लागलं. मग चल की डॉक्टरकडे जाऊया. नाही नको, तू उभी का, बस की. नाही, बोल तू. सुनंदा अगं बस, बस की, बस. सुनंदा अगं किती कामं करशील ग, दमली असशील ना तू पण. सुनला सांगायचं ग हे करायला सगळं. तू तर काय करणार म्हणा. तुझी सून घरातली कामं सोडून बाहेरची कामं करते सगळे. कांचन, काय झालं ग? ती तुला काय बोलली का ग? नाही ग, मला काय बोलली नाही ती. आणि मला काय बोलली तर मी मनावर नाही घेत तिचं बोलणं. खरं वीरू. अगं कांचन, अगं इरूचं काय ग? अगं वीरूला तू निवडणुकीत जायचं नाही अशी शपथ दिलेली माहिती असून सुद्धा वीरूला निवडणुकीला उभं करायचा प्लॅन करते तुझी सून. काय? अगं नाही कांचन, ती तसं नाही करायची. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी तिला इतकं समजून सांगितलंय ना, ती माझ्या शब्दाच्या मोहर नाही जायची. किती ग साधी भोळी आहेस तू सुनंदा, पण तुझी सून तशी नाहीये. अगं कधी कळणार आहे ग तुला हे? पण मला आता लई भीती वाटायला लागली. वीरूच्या आयुष्याशी खेळायला नको ग तिनं. आपला वीरू सरळ रेषेत जाणारं पोरग आहे. आणि राजकारण किती वाईट असते. माणसाचा जीव घ्यायला पण मागं पुढं बघत नाही. हे तर तुला ठाऊक आहे ना. अगं कांचन, मला समज ठाव आहे, म्हणून तर मी त्याला राजकारणापासून लांब ठेवते ना ग. असं तुला वाटतंय? तुझ्या सुनाला विचार माझी कळल ती कशी त्याला आमदार करायच्या माग आहे ती. अगं वीरूला दुसरा दादासाहेब म्हणतात लोक, पण दादासाहेबांचं शेवटी काय झालं हे तुला ठाऊकच आहे. तसं आपल्या वीरू. कांचन, अगं नको ग असं अशुभ बोलू. अगं यांच्या शेवटच्या क्षणाचा चेहरा जरी आठवला ना, तरी माझ्या काळजाचा थर कापतोय. अगं नवरा गमावलाय मी, पर आता पोरग नाही गमवायचं मला. काही बी झालं ना तरी मी आयुर्वेल राजकारणात येऊन द्यायची नाही येऊन द्यायची. सुनंदा, मी आपलं तुझ्या काळजीपोटी बोलली.
माझी तर लई इच्छा आहे विरून लई पुढे जावं. मी तुला सांगायचं काम केलं, बाकी तू बघ बाई. कांचन, म्या बघती काय करायचं ते आता.